बागेमध्ये बी होतं, त्याच्या आजूबाजूला छान झाडं होती, खूप सारी फुलं होती रंगीबिरंगी, आणि त्याचा परिणाम म्हणून असं व्हायचं, बरेच जण यायचे त्या रंगीबिरंगी फुलांबरोबर खेळायचे, कधी फोटो काढायचे, पक्षी जे असतील वेगवेगळे पक्षी येऊन त्या झाडांवरती बसायचे, सगळेजण मनसोक्त त्या झाडाचा आनंद लुटायचे, त्याच्या सावलीचा आनंद उपभोगायचे आणि आनंदी होऊन हसरा चेहरा घेऊन बाहेर पडायचे. पण या दरम्यान ह्या बीला मात्र असं वाटायचं की मी इथे दुर्लक्षित होतीये, म्हणजे मी आहे हे कोणाच्या गावीच नाहीये. तिला कुठेतरी मानवी भावना जागृत झाल्या, म्हणजे मी माझ्यामध्ये तेवढे स्किल्स नाही आहेत का, मी ह्यांच्या पात्रते एवढी नाही आहे का, मी एकटी पडली आहे का, मला लेफ्ट आऊट झालं आहे का, वगैरे वगैरे तिला खूप प्रश्न भेडसावायचे. हिरमसून जायची, त्या गोष्टी लक्षात यायच्या आणि मग विसरूनही जायची. आणि त्या दरम्यान नंतर असं झालं, एका दिवशी त्याच विचारांमध्ये ती झोपून गेली आणि वीज कडाडली, जोराचा वारा सुटला, छान जोरात पाऊस झाला आणि त्या बीच्या पोटामध्ये एक छानसा थंडगार पाण्याचा थेंब गेला आणि काहीतरी तिला गडबडल्यासारखं वाटलं आणि चक्क तिचा मधून अंकुर फुटला आणि वर्ष लोटत गेले, काळ लोटत गेला आणि आता ते छोटंसं बी एक मोठ्या वृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालं. म्हणजे ज्या वृक्षासाठी तो म्हणायचा की हा वृक्षासारखा मला व्हायचंय, त्याहीपेक्षा तो कुठेतरी खूप मोठा झाला, खूप लोकांना सावली दिली. म्हणजेच काय फ्रेंड्स, आपल्याही आयुष्यात बरेच असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला असं वाटतं की ह्यांच्यापेक्षा मी कमी आहे की काय, माझी कुवतच नाही आहे की काय, माझी पात्रता नाही आहे का, मी उगीचच विचार करते का, किंवा मी ह्यांच्यामध्ये स्वतःला सामावूनच घेऊ शकत नाही आहे, मी लेफ्ट आऊट होती का. आणि ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्यावरती निगेटिव्ह व्हायला लागतो. तसं जर होऊन द्यायचं नसेल तर फक्त ही एक प्रोसेस आहे. या दरम्यान आपली पाळमुळं जमिनीत घट्ट होत आहेत आणि आजची लढाई ही उद्याच्या विजयाची तयारी आहे, हे विचार करून जर पुढचं पाऊल टाकत राहिले तर बघा बरं काय मजा येते ते. आणि हो, हसत राहा, मजेत राहा, आनंद व्यक्त करत राहा आणि तृप्ती टेल्सला सबस्क्राईब अर्थात हो करत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग तृप्ती टेल्स.